तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे राजेश वासकोडे ब्लॉग्स. गाईज, सकाळ आपण चाललो पाणी घेऊन, कारण का आपल्याला जायचं पाणी टाकायला नरब्यातनं. मग आल्यानंतर आपल्याला जायचं रत्नागिरीला. आपली जुनीवाली बी क्लास घेऊन जरा छोटंसं तिचं काम आहे, तर ते करून मग छोटंसं म्हणजे तिचा बेल्ट लूज झाला आहे, त्याच्यामुळे तो बेल्ट आपल्याला जायचा आहे आपल्या अल्टरनेटिव्हला. सो चला बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय बघायला भेटतं आणि काय करायला भेटतं ते. आणि समोरचं वातावरण बघू शकता तुम्ही, पावसाळा झाला, एकदम ढगाळ असं झालं आहे. पाऊस पडण्याची शक्यता आहे, कारण का आता वाजलेत बघा सकाळचे बरोबर 9:45 झालेत. आणि आता आपण चाललो आहोत नरब्यात, आणि ते पाणी वगैरे खाली करून येऊन मग आपण गॅरेजला येऊ. गॅरेजला आल्यानंतर डायरेक्ट मग रत्नागिरीला जाऊ, आपली जुनीवाली बी क्लास फिरून. सो गाईज, जुनीवाली बी क्लास आपण ताब्यात घेतली, त्यानंतर आपण चाललो आहोत तिला कामाला घेऊन. सो चला तिला सोडूया आज कामाला. आज तिला निवांत वेळ भेटला म्हणून आपण घेऊन चाललो रत्नागिरीला. गॅरेजला घेऊन जाऊया, बघूया काय बाहेरसाठी काम आहे करून टाकू हाताबरोबर. चला आता काय निघालं आपण आता. सो नवीनवाली बी क्लास आपण घरी लावले आता जस्ट, आणि आता आपण चाललो आपली जुनीवाली बी क्लास घेऊन. आपली हालत पण आहे ती. सो चला भेटू डायरेक्ट रत्नागिरीत. सो गाईज, आता आपण आलो रत्नागिरीला, आणि रत्नागिरीला आपण पोहोचलो आहे. आणि आपला 4-5 बारीक सारी कामं ती करायची आहे हाताबरोबर. आता आपण पहिल्यांदा वेल्डिंगमध्ये घेतोय, कारण का सायलेन्सर वेल्डिंग करायचं आपल्याला. गाईज, आता आपण सर्व्हिस स्टॉपला आहे आता बरोबर, आणि खाली चाललो आपण, थोडंसं काम आहे मारुती मंदिरला. सो ते करून वरती येऊया, परत सर्व्हिस स्टॉपला नाही, सॉरी, MIDC मध्ये. असं काय चाललं आहे आपण. सो गाईज, रेडियम मारून झालं आहे बघा. आपलं नाव टाकायचं होतं साईराम. ओके, एक काम झालं आहे आपलं आता. असं बघा, बेल्ट आला तुटायला, मला दाखवतो. ते बघा, पूर्ण बेल्ट प्रॉपर तुटायला होता, तो आपण बदललेला आहे आता. आपली 2 कामं आता ओके झाले. आता आपलं तिसरं काम सायलेन्सर बिल्डिंगचं आहे, ते करूया आणि मग जाऊ. चला काय जरा सायलेन्सर आपला वेल्डिंग मारायचं, त्यासाठी हा पार्ट लागणार आपल्याला. तर आता हा पार्ट आपण आणला आहे दुकानामधून. चला वेल्डिंग केल्यानंतर भेटू. फायनली बघा, वेल्डिंग वगैरे ओके झालं आहे. आता जाऊया आपण घरी. चला, मेन सगळी कामं झालीत आपली. आता आपण निघूया घरी जायला. बघा, नाव वगैरे आपलं टाकून साईराम. चला आता जाऊया, वॉशिंग करूया जरा. वेल भेटला तर वॉशिंग करू, नाही तर मग निघालो आपण रत्नागिरीतून. सो चला आता गाडी चालूया, नंतर भेटू. फायनली गाईज, सगळी कामं आपले ओके झाले. आपल्या गाडीची 3-4 कामं ते ओके झाले. बेल्ट बदलून झाला, आणि आता आपल्याला वेल्डिंग करायला ते पण झालं आहे सायलेन्सरच्या. आणि आता आपलं जे मेन काम होतं ते म्हणजे रेडियम टाकायचं वरचं. आता आपण निघालो असं काय घरी जायला. चला भेटू गाईज नंतर. आता आपण डायरेक्ट निवळी मार्गे जाणार आहे घरी. सो चला आता आपण गाडी चालूया, नंतर भेटू गाईज. असं काय आपण आता कुवारबावला आलो आहोत. तर गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल, याचं नाव आहे राजेश वासकोडे ब्लॉग्स. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत गॅरेजला. आपल्या बाहेरची कंडिशन गाडीची तुम्ही बघितली असालच. तर आता आपल्याला जायची ती वॉशिंगला घेऊन आपल्याच रॅम्पवरती. सो चला तिला जरा करूया चकाचक, कारण काल आले पुण्यातून गाडी, तर लय बेकार कंडिशन झालं आहे. बाहेरून धुवायला भरपूर त्रास होणार आहे. चला बघूया काय होते. चकाचक करूया तिला, एकदम शोरूम कंडिशन. एवढं नाही होणार, पण कशा आहेत वॉशिंग करूया क्लिअर, व्यवस्थित एकदम चकाचक करूया व्यवस्थित. चला आता आपण नवीनवाले आपली बी क्लास घेऊन चाललो आहे आपली. भेटू डायरेक्ट गॅरेजला गाईज. सकाळ आपण निघाले, 9 वाजलेत सकाळचे. सो गाईज, आता आपण डायरेक्ट गॅरेजवरनं गाडीला नुसतं पाणी मारलं आहे बाहेरून, आणि आता आपण आलो डायरेक्ट घरी, कारण का आपलं पाणी घेऊन जातं नरब्यात. तर आता आपण पाणी घेऊन चाललो आहे नरब्यामध्ये. अशी काय टाकी पाठीमागे भरले आपण. सो चला, नंतर अजून वॉश नाही आपण केले, गाडी संध्याकाळी वॉश करूया, कारण का आता जाम गाडीला गडबड पण आहे आणि सर्व
तिकडे आपल्याला पाणी टाकून वगैरे घ्यायचं, तिकडे आपण टाकून घेऊया. नंतर मग काहीच भेटू. आणि आता आपल्याला पाणी खाली वगैरे लगेच जायचं रत्नागिरीला, कारण ते छोटंसं एक भाडं आहे ते मारूया. नंतर मग जेवण घरी गॅरेजला. सो चला. तो गाईज पाणी वगैरे आपण नरब्यात खाली केलं. आता आपण निघालो घरी जायला. परत पुन्हा घरी नाही तर आपण डायरेक्ट गॅरेजला आणि टाकी वगैरे उतरवून ठेवूया आणि डायरेक्ट आपलं जायचं आहे. डायरेक्ट आपलं जायचं रत्नागिरीला. टाकी वगैरे आपण खाली गेले आणि आता आपण चाललो आहे गॅरेजला ठेवली आपण टाकी आपली. आणि आता आपण चाललो मारुती मंदिरला. मारुती मंदिरला आपला बाजारपेठला जायचं खाली रत्नागिरीला. सगळं चाललो आपण. दुपारचे 12:30 वाजले बघू शकता. तो गाईज आपण आता मारुती मंदिरला आहे. एंटर झालेलो आहोत आपण रत्नागिरीमध्ये आपल्या. सो चला आता आपल्या जे वस्तू आहे तिकडे आपण जाऊया आधी. दिस इज द महिंद्रा. सो गाईज आता आपण बाजारपेठमध्ये आलो आहे रत्नागिरीला. तर बघितलं आपलं राम मंदिर. जय श्रीराम. गाईज बघा हे एवढं सामान आहे आणि हे एवढ्यासाठी यावं लागलं आपल्याला रत्नागिरीला. सो चला भेटू आपण डायरेक्ट पुढे. आता अजून थोड्याशा वस्तू आहेत आपल्या घ्यायच्यात वरती. अजून 2-3 ठिकाणी आपल्याला जायचं आहे. तिकडनं त्या वस्तू घेऊ आणि मग डायरेक्ट कर पुढ्या. असं काय आपण आता चाललो आहे. चला आता आपण गाडी चालूया नंतर भेटू. सो गाईज अशा प्रकारे आपण आता आलो आपल्या करबुड्यात. म्हणजे थोड्याच वेळात पोहोचू आपण. आता आपण बरोबर मासेबॉल आहे. सो चला. सध्याच्या मध्ये इकडे आलेले बघा व्हिडिओ बघा इंस्टाग्रामवरती. मी इकडे विक्रमवरती आरामशीर एकदम बसले निवांतपणे. इकडे बघ ऐकत कॅमेरा ऐकत. तर सगळं आम्ही आलो गॅरेजला इथं फाट्यावरती आपल्या. चला भेटू जेवल्यानंतर डायरेक्ट. काही संध्याकाळचे वाजले 5:30 आणि आता आपण निघालो होतं वेतुशीमध्ये पाणी घेऊन. दुपारनंतर डायरेक्ट उठलो आहे कारण का दुपारी झोपलो होतो. आलो डायरेक्ट ब्लॉग केलाच नाही, झोपलो होतो. आता आपण परत पाणी घेऊन चाललो आहे तर कंटिन्यू ब्लॉग चालू केला आहे. सो चला डायरेक्ट भेटू वेतुशीमध्ये. सगळं चाललं आहे. परत पाठी टाकी आज थोडी बांधली व्यवस्थित. चला ती येईपर्यंत अर्ध पाणी खाली झालेलं आहे. चला तर पाणी खाली करूया नंतर भेटू. तर पाणी खाली करायला लावूया मस्तपैकी. सनसेट होतोय सुंदर असा. सगळे पण आता पाणी खाली करतो इथं. चावलं भरायला आपण आता. चला. सो गाईज आता आपल्या इथं पाणी वगैरे खाली करून झालं आहे आणि आता आपण निघालो आहे. चला लेट्स गो. आता आपण असं काय कच्च्या रस्त्यातून चाललो आहे. आता डायरेक्ट भेटूया करबुडे पाट्यावरती गॅरेजला जाऊया. सो असा काय कारण कच्चा रस्ता आहे. ह्या कच्च्या रस्त्याची एवढी मला भीती वाटते ना, गाडीला भरपूर त्रास होतो. तर काय बोलणार गाईज बघूया. थोडीशी वाट लागते गाडीची तर आपण इग्नोर करूया ती पण.